उपस्थित आहे. हे कैलासीच्या शंभू महादेवा, तुझ्या उच्च आणि पवित्र चरणी हा पराधी ऋषी आणि माझी पत्नी मेघना नतमस्तक होते. शुभ आणि मंगल अशा तऱ्हेचा आशीर्वाद. हे भक्तांनो, देव हे कसोटीच्या मुष्टामध्ये आहे. प्रत्येक भक्तांची योग्य अशा तऱ्हेची कसोटी घेतल्याशिवाय ते त्याला प्रसन्न होत नसतात. आज तुम्ही केल्याने भक्ती आमच्या ठिकाणी झालेली आहे. आज रे भक्ता, अशी तुझी मोठी इच्छा यावेळी आम्ही ती पूर्ण करावी. शंभू महादेवाच्या मुखावाटे निघणारे शब्द की हे भक्ता, आज जी तू भक्ती केली आहे ते भगवत प्रसन्न आहे. मान, तुला जे काही पाहिजे असेल ते मान. हे परमेश्वर, हे शिवशंकर, तुझ्या नावाशिवाय मुखाला करण्याचा परमेश्वरा कुठेतरी कमी पडली की का? नाही माझ्या भक्ता, तुझी असेल ती इच्छा यावी सांग, आम्ही ते पूर्ण करू. सर्वशक्ती तू आहे. यावेळी तुझी भक्ती तुझ्या भक्तीच्या योगी करू. माझ्या खुशी कुला एक आणून मला मोठे आनंदाने तुझा मारावाने बळवंतच नाव न कळे आणि त्या क्षणीवा देवा माझावा मला सोडून आई भक्ता, भक्तान कैलासीच्या भया देवा, आम्ही केलेल्या भक्तीमध्ये आमचं काही चुकलं होतं का? जेणेकरून तू असा निष्ठूर वागलास आणि आमचा नवजात बालक नामकरण विधीच्या दिवशी आमच्यापासून दुरापस्त केला. सांग शंभू महादेवा, सांग असा आमच्या हाती कोणता अपराध घडलाय की त्या अपराधाची शिक्षा म्हणून तू असा निष्ठूर वागला आहेस? नाही माझ्या भक्ता, प्रत्येकाचं जीवन ठरलेलं आहे. या विश्वात ते कुणीही बदलू शकत नाही. अर्थात त्या बालकाचा जन्माचा तेवढाच होता आणि म्हणून ते नियतीच्या नियमाप्रमाणे घडलेलं आहे. देवा, हा? नियतीचा नियम जर का असेल, ज्या क्षणी तुझी भक्ती आम्ही केली त्या क्षणी तुझ्या मुखातून शब्द बाहेर हा? बालकाला तुमची भक्ती माझ्या चरणावर दिसत आहे. बघा काय हवं असेल तेव्हा तू याच्यासाठी स्वामी काही परमेश्वरा तुझ्या मुखातील शब्द मला द्यायचा असेल तर माझा आपला बालकाचे पंचप्राण देवा नामकरण विधीच्या वेळी तू हिरावून घेतलं. तोच आमचा बाळ आम्हाला पुनश्च जिवंत पाहिजे. हेच परमेश्वरा आमचे तुझ्या चरणी मागणं आहे. हे पूर्ण करावं असे आमची तुझ्या चरणी विनंती आहे. आणि भक्ता, ही तुझी विनंती आणि ही तुझी इच्छा यावेळी आम्ही पूर्ण करू शकत नाही. अन्य तुमची इच्छा असेल तर ती या ठिकाणी व्यक्त करा. परमेश्वराची भक्ती तुमचा बाळ आम्ही पुनश्च देऊ शकतो. सोयीने आपण आतापर्यंत पुढे करतो तेच करणं योग्य आपले बाळ. तू परमेश्वरा यावी जर का बाळांचं आम्हाला परत मिळत नसेल तर यावी आम्ही उभयता तुझ्या चरणावर आत्मघात करणं हे महान पाप आहे. असं करू नका. मग सांग देवा, थांबवतोय यावी सारं सर्वस्व आमचं बाळ शिवाय जगू शकत आणि तुझ्या चरणावर सर्वांचा स्वीकार. अन्य कुठची दुसरी इच्छा असेल तर ती व्यक्त कर. आम्ही यावेळी ती पूर्ण करू शकतो. याच्याशिवाय आमची अन्य कोणी परमेश्वरा एक तर आमचा बाळ नाहीतर आमचे प्राण घे. आणि बघता, सृष्टीच्या विरोधात तुम्ही वागू शकत नाही. या विश्वात ज्याप्रमाणे ठरलं आहे त्याप्रमाणे विश्वाचे कार्य घडणार आहे. अन्य कुठची इच्छा असेल तर व्यक्त करा. अन्य दुसरी कुठली इच्छा
आमचं बाळ हवंय. आम्हाला आमचं बाळ हवंय. कितीही नाकारलं तरी तुझ्या चरणावर ही तुमची इच्छा आम्ही पूर्ण करू शकत नाही, पण अन्य दुसऱ्या मार्गाने आम्ही मात्र तुमची इच्छा पूर्ण करू शकतो. हा, दुसऱ्या मार्गाने आमची इच्छा पूर्ण होऊ शकते. तुझ्या मुलाचा बाळ मग सांग शंभू महादेवा, असा दुसरा कोणता मार्ग आहे की त्या मार्गापर्यंत का होईना तो आमची इच्छा पूर्ण करू शकतो. हा, मग ऐका, या विश्वात ओळखा म्हणून प्राणी जन्माला आलेला आहे, त्या प्रत्येकाला मृत्यू ठरलेला आहे. त्याचप्रमाणे या तुमच्या बालकाला मृत्यू आलेला आहे. तरी सुद्धा तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी, म्हणजे तुम्हाला जे अपेक्षित आहे की तुम्हाला अमर आणि अजिंक्य असा पुत्र हवा आहे, या मार्गाने तुमची शंभू महादेवा, आम्हाला असं अपेक्षित आहे हा, की एका वेळी आमच्या नवजात बालकाचे पंचप्राण यमदेवाने हरण केले आहे. मग शंभू महादेवा सांगतोय, आई आम्हाला असा पुत्र पाहिजे आहे की जो अजिंक्य आणि अमर पाहिजे. त्याचे पंचप्राण कोणी हिरावून घेऊ शकत नाही, असा आम्हाला पुत्र पाहिजे. या विश्वात जो जो जन्माला आला आहे त्या प्रत्येकाला मृत्यू ठरलेला आहे. आम्ही प्रथमच कथन केलं आहे. अर्थात ही तुमची इच्छा पूर्ण होणे नाही, अन्य दुसरी एखादी इच्छा दुसऱ्या मार्गाने आम्ही पूर्ण करू शकतो. आणि ऐकायचं असेल, ऐका, तो समोर दिसणारा पर्वत, तो समोर दिसणारा पर्वत, समोर दिसणारा पर्वत जोपर्यंत या विश्वाच्या ठिकाणी अस्तित्वात आहे, जोपर्यंत या विश्वाच्या ठिकाणी अस्तित्वात आहे, तोपर्यंत तुमच्या मुलाला कधीही मृत्यू येणार नाही, असा आमचा तुम्हाला आशीर्वाद आहे. शंभू महादेवाच्या मुखावाटे निघणारे शब्द, समोर दिसतोय तो पर्वत, तो उंच पर्वत या विश्वात असेल, तोपर्यंत आमच्या बालकाला मृत्यू येणार नाही. बाळाचा मृत्यू सांगितलं, पण आमच्या बाळाला जन्माला तरी घाल. तर म्हणतो आहे, तुम्ही ज्या गोष्टीसाठी एवढा विलाप करता ती गोष्ट मनातून काढून टाका आणि तुमची आम्ही बोलल्याप्रमाणे जी इच्छा आहे ती कशा रीतीने पूर्ण करता आहे हे प्रत्यक्ष तुम्हाला पाहायचं असेल तर पहा, तो समोर असणारा पर्वत, त्या पर्वताच्या ठिकाणी, पर्वताच्या गर्भाशयातून असा एक पुत्र जन्माला येईल, तो अमर आणि अजिंक्य होईल. त्या पर्वताच्या गर्भाशयातून तुला जर ऐकायचं असेल आम्ही कोण आहोत तर मग ऐक. अरे तुझे जन्मदाते आई वडील आम्ही आहोत. कैलासीच्या शंभू महादेवाच्या कृपा आशीर्वादाने तू पुत्र म्हणून आम्हाला प्राप्त झाला आहेस. मग सांगा मित्रांनी, काय असताना त्याचा तारुण्य असताना काय कारण? या साऱ्या प्रश्नाची उत्तर आमचा देव शंभू महादेव तुला देतो. देवा, सांग मला बाळ असताना तारुण्य असता जन्म दिला निषिद्ध करा असा कोणता कारण आहे देवा? यालाही तशा प्रकारचं कारण आहे. प्रत्येक कारणाशिवाय क्रिया घडत नसते आणि क्रियेविना कारण घडत नसते. प्रत्येक गोष्टीला काही ना काही ते कारण असतं आणि ते कारण
फक्त जन्माला